संत तुकाराम महाराज अभंग. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता मुखी नाम ठसावे तत्वता. न लगे यज्ञ विशेष तेथे, सहजची घडे सन्निकटे. तुका म्हणे मज गोड लागे, नाम विठ्ठलाचे संजोगे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांच्या विठ्ठल भक्तीचा, नामस्मरणाच्या महत्त्वाचा एक सुंदर नमुना आहे. या अभंगातून ते विठ्ठलाच्या नामाचा जप करण्याची साधी पण प्रभावी पद्धत सांगतात. अभंगाची सुरुवात ही सुंदर अशा विठ्ठल विठ्ठल शब्दांनी होत आहे. विठ्ठल विठ्ठल शब्द उच्चारताच नादमय स्थिती निर्माण होते. चला तर मग आता आपण संत तुकाराम महाराजांना वंदन करून परम दयाळू अशा विठ्ठलाच्या चरणी लीन होऊया. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता मुखी नाम ठसावे तत्वत. विठ्ठलाचं नाव हे आपण वारंवार उच्चारल्यास त्या नामाचा खरा अर्थ, तत्व आपल्या मनात, मुखात ठसते. सातत्य हे भक्तीचं गमक आहे. या ओळीतून तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठलाच्या नामाचा आपण जर सतत जप केला तर त्याचे तत्व आपल्या जीवनात उतरते. म्हणता म्हणता हे सूचित करते की सतत नामस्मरणाने आपले मन, आत्मा विठ्ठलमय होते. मुखी म्हणजे तोंडातून उच्चारलेले नाव. तत्वता म्हणजे ते नाव केवळ शब्द राहत नाही, तर त्याचा गर्भित अर्थ आपल्या अंतःकरणात रुजवणे. आपले मुख ते आपल्या सर्व चांगल्या किंवा वादाच्या गोष्टीचे मूळ आहे. त्याचे नामस्मरण उच्चारण्यासाठी निरंतर केलेला उपयोग हा आपल्याला विठ्ठलमय घडवतो. विठ्ठलमय याचा अर्थच हा प्रेम, निर्मळ, सुंदर. जेव्हा तुम्ही विठ्ठलमय बनायचा प्रयत्न करता तेव्हा आपण समाजाच्या कलहापासून दूर जातो, मनातील द्वंद्वापासून विलग होतो आणि आपण निर्मळ बनतो. विठ्ठलाचं नाव जपत राहिलं तर ते आपल्या तोंडी, मनात तत्वता रुजते. म्हणजेच सतत नामस्मरणाने विठ्ठलाचं नाव केवळ शब्द राहत नाही, तर त्याचे खरे स्वरूप, अर्थ मनाला उमगतो. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की नामस्मरण हा भक्तीचा सोपा, प्रभावी मार्ग आहे. इथे भक्ताला ईश्वराचे तत्वज्ञान सहजपणे समजते, जीवनाचा अनुभव येतो. विठ्ठल विठ्ठल हे नाव जर सतत म्हणत राहिलो तर हे नाव आपल्या तोंडी, मनात तत्वता रुजते. म्हणजेच निरंतर नामस्मरणाने आपल्याला आपल्या जीवनाचं, विठ्ठलाचं नाव आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते. इथे आपल्याला कुठल्याही विशिष्ट प्रयत्नांची, जटिल साधनेची गरज नाही. विठ्ठलाचं नाव हे सहजपणे आपल्याला घेता येतं. विठ्ठलाचं नाव जपताना, नामस्मरण करताना ते केवळ ओठापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते आपल्या मनात, आत्म्यात खोलवर रुजलं पाहिजे. ही जी भक्ती आहे विठ्ठलाच्या नामाची, ही भक्ती कोणत्याही जाती, वर्ण किंवा सामाजिक स्तरांशी बांधलेली नाही. हा भक्तीचा मार्ग कोणालाही, प्रत्येकाला खुला आहे. विठ्ठलाचे नाव घेणे सर्वांसाठी खुले आहे. या सततच्या विठ्ठलाच्या नाव जपल्याने, नामस्मरण केल्याने आपल्याला तत्वज्ञानाचा अनुभव घेता येतो. हे तत्वज्ञान, हा संदेश, हा भक्तीचा स्रोत सामाजिक समानतेची पायाभरणी करतो. याचे कारण असे की भक्ती ही सर्वांना समान संधी देते. तुकाराम महाराजांचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता हा
आनंदमय जीवनाचा मार्ग दाखवतो. या अभंगातून नामस्मरणाच्या महत्त्वावर, त्यातून मिळणाऱ्या सहज आनंदावर भर दिलेला दिसतो. आनंदमय जीवन म्हणजे ईश्वराच्या भक्तीत, नामात रममाण होऊन सांसारिक दुःखापासून मुक्त होणे, असा संदेश आपल्याला या अभंगातून मिळतो. न लगे यत्न विशेष तेथे, सहजची घडे सन्निकटे. न लगे यत्न विशेष म्हणजे यासाठी विशेष प्रयत्नांची गरज नाही. म्हणजेच याचा सोपा अर्थ असा की विनासायास क्रिया होणे, सहज, अगदी सहजतेने आपल्या जवळ, घडे सन्निकटे, विठ्ठल आपल्या जवळ येतो. या ओळीतून तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीची सुलभता आपल्याला अधोरेखित करतात. विठ्ठलाचे नामस्मरण इतके सोपे आहे की त्यासाठी कठोर तपश्चर्या किंवा विशेष साधनेची गरजच नाही. सहजची हा शब्द भक्तीतील नैसर्गिकता, साधेपणा दाखवतो. सन्निकटे म्हणजे विठ्ठल आपल्या हृदयात आहे, जवळ आहे. विठ्ठल भक्तीतील नैसर्गिकता, साधेपणा हेच विठ्ठल भक्तीचे सौंदर्य आहे. परमेश्वराच्या नामस्मरणासाठी विशेष प्रयत्नांची गरजच नाही. परमेश्वराचे नामस्मरण सहजपणे जपल्यानेच ईश्वर आपल्या जवळ येतो. सहजची घडे सन्निकटे म्हणजे परमेश्वराची सन्निकता जवळीक आपोआप निर्माण होते. संत तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतात की भक्ती ही कठीण नाही, जटिल नाही. विठ्ठलाचं नाव घेणं इतका सहज सोपा मार्ग आहे की त्यासाठी आपल्याला विशेष परिश्रम न करताच भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर मिटते. न लगे यत्न विशेष, विठ्ठलाच्या भक्तीसाठी विशेष प्रयत्नांची गरजच नाही. सहजपणे आपल्या रोजच्या जीवनात आपण विठ्ठलाचं नाव घेतलं तर तो आपल्या जवळ येतो. ही नामस्मरणाची सहजता म्हणजेच संत तुकारामांच्या भक्तीचा मूल मंत्र आहे. भक्ती ही कष्टदायक नाहीच, ती मनाला आनंद देणारी आहे, सुलभ आहे. ही सहजता म्हणजेच आनंदमय जीवनाचा आधार. त्यात कृत्रिमता नाही, जबरदस्ती नाही. विठ्ठलाच्या भक्तीसाठी विशेष प्रयत्नांची गरजच नाही. ती सहज आहे, स्वाभाविक आहे, मनातून उमटते. या पवित्र कृतीतून हेच सूचित होते की भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नाही. भक्ती मार्ग हा सर्वांना सहज उपलब्ध आहे. भक्तीमुळे निर्माण झालेली सहजता सामाजिक स्तरातील अंतर मिटवते, सर्वांना एका दैवी शक्तीशी जोडते. न लगे यत्न विशेष तेथे, या ओळीवरून आपण तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचा विचार करू शकतो. त्यांनी स्वतःच्या जीवनात अनेक संकटांना सामोरं जाऊनही विठ्ठलाच्या भक्तीतून शांती मिळवली. त्यांचा हा भक्तीचा मार्ग, सहजतेचा संदेश आजही आपल्या मराठी लोकांच्या जीवनात कीर्तन, भक्तीच्या माध्यमातून जिवंत आहे. याच भक्तीतील सौंदर्याची अनुभूती आपल्याला अनुभवता येते. एका छोट्याशा गावामध्ये एक साधा माणूस राहत होता. अगदी साधं सोपं आयुष्य जगत होता. सकाळी उठून शेतात काम करणं, दुपारी थोडी विश्रांती घेणं आणि संध्याकाळी घरी परतणं. त्याला ना मोठ्या पुस्तकाचं ज्ञान होतं, ना कुठल्या जटिल विधींची माहिती. पण त्याच्या मनात एक गोष्ट खोलवर रुजलेली होती, परमेश्वराचं नाव घेण्याची साधी श्रद्धा. त्याला वाटायचं की त्या नावातच सगळं सामावलेलं आहे, सुख, शांती, समाधान. गावात एक पंडित राहायचे. ते नेहमी मोठमोठ्या यज्ञांचं आयोजन करायचे, लांबलचक मंत्र म्हणायचे, लोकांना सांगायचे की परमेश्वराला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर कठोर तपश्चर्या, विशेष साधना करावी लागते. त्यांचं म्हणणंच असायचं की जोपर्यंत तुम्ही कडक नियम पाळत नाही, कठीण उपास करत नाही, तोपर्यंत परमेश्वर तुमच्याकडे बघणार पण नाही. गावातले बरेच लोक त्याच्या मागे लागायचे. काही जण तर रात्रंदिवस उपास करायचे, काही जण गावाबाहेरच्या डोंगरात जाऊन ध्यान करायचे. पण हा आपला साधा माणूस बिचारा आपल्या रोजच्या कामातच रमलेला असायचा. तो फक्त एकच गोष्ट करायचा, काम करताना, चालताना, झोपताना, उठताना तो परमेश्वराचं नाव मनातल्या मनात जपायचं. एक दिवस काय झालं, गावात खूप मोठं संकट आलं. पाऊस पडेनासा झाला, शेतं कोरडी पडली, लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली.
पंडितांनी ठरवलं की आता मोठा यज्ञ करावा लागेल. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, आपल्याला 10 दिवस कठोर नियम पाळावे लागतात. कुणीही अन्नाला स्पर्श करायचा नाही. सूर्य मावळेपर्यंत पाणीही प्यायचं नाही. रात्रभर जागून मंत्र म्हणायचे. गावकऱ्यांनी हे ऐकलं. सगळे तयारीला लागले. पण या आपल्या साध्या माणसाने विचार केला की माझं काम थांबवून मी जर हे सगळं केलं तर माझ्या कुटुंबाला कोण सांभाळणार. त्यानं ठरवलं तो आपलं नित्याचं काम चालूच ठेवलं आणि नेहमीप्रमाणे फक्त त्यांनी काय केलं, नामाचा जप करीत राहिला. 10 दिवसाचा यज्ञ सुरू झाला. पंडित आणि गावकरी रात्रंदिवस मंत्र म्हणत होते, होम हवन करत होते, पण पाऊस काही आला नाही. 11व्या दिवशी मंत्र म्हणून म्हणून यज्ञ करून करून सगळे थकून गेले. पंडितांनी घोषणा केली, आपल्याला आता अजून कठोर तपश्चर्या करावी लागेल. लोक हताश झाले. त्याचवेळी हा साधा माणूस आपल्या शेतात काम करत होता. त्याच्या तोंडात काहीच नव्हतं, पण मनात नामाचा जप सुरू होता. तो शेतातून घरी परत आला तेव्हा अचानक आकाशात ढग दिसू लागले आणि काही क्षणातच जोरदार पाऊस सुरू झाला. गावकरी आश्चर्यचकित झाले. पंडितांनी विचार केला, आम्ही इतकं कठोर तप केलं तरी पाऊस आला नाही, मग हा पाऊस कसा आला. गावातल्या एका जुन्या आजीला या माणसाबद्दल माहिती होती. ती म्हणाली, हा पाऊस यज्ञामुळे नाही तर या माणसाच्या साध्या भक्तीमुळे आला. त्याने काहीही कठीण केलं नाही, फक्त नावाचा जप केला. परमेश्वराला त्याची ही साधी श्रद्धा आवडली. हरिभक्तीचा भुकेला. पंडितांना हे ऐकून आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या माणसाला बोलवलं आणि विचारलं, तू काय केलंस, तुझ्यामुळे पाऊस कसा आला. तो हसला आणि म्हणाला, मी काहीच केलं नाही, मी फक्त माझं काम केलं आणि मनात नाव घेतलं. मला वाटतं परमेश्वराला कठीण गोष्टींची गरज नाही, त्याला फक्त आपलं प्रेम श्रद्धा हवी असते. मग ह्या घटनेमुळे गावातल्या लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यांना समजलं की परमेश्वराला भेटण्यासाठी कठोर तपश्चर्या किंवा जटिल विधींची गरजच नाही. एक साधं मन, प्रामाणिक श्रद्धा आणि नावाचा जप एवढं पुरेसं आहे. पंडितांनीही आपलं मत बदललं आणि ते म्हणाले, आपण कितीही मोठे यज्ञ केले, कितीही मंत्र म्हणाले तरी परमेश्वराला आपल्या मनातली भावना दिसते. हा साधा माणूस आपल्याला ही शिकवण देऊन गेला आणि त्या दिवसापासून मग त्या गावात एक नवीन प्रथा सुरू झाली. लोकांनी कठोर उपाय, जटिल विधी सोडून दिले. ते आपापल्या कामात व्यस्त राहत आणि व्यस्त असतानाच मग ते मनातल्या मनात नावाचा जप करू लागले. कोणी शेतात राबताना, कोणी घरी स्वयंपाक करताना, तर कोणी मुलांना शिकवताना. सगळे आपापल्या ठिकाणी नावाचा ध्यास घेऊ लागले आणि गावात सुख शांती नांदू लागली. पाऊस वेळेवर येऊ लागला, शेतं हिरवीगार झाली आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागलं. काही काळानं या साध्या माणसाची ही गोष्ट आजूबाजूच्या गावापर्यंत पोचली. लोक त्याच्याकडे येऊ लागले आणि विचारू लागले, तुझे रहस्य काय आहे, तू इतक्या साधेपणाने परमेश्वराला कसं प्रसन्न करतोस. तो नेहमी हसून उत्तर द्यायचा, रहस्य काही नाही, फक्त मनात भाव ठेवा, नाव ठेवा, काम करा, जगा, पण मनात त्याला विसरू नका. तो आपल्याला कधीच विसरत नाही. त्याच्या या बोलण्याने लोकांना एक नवीन मार्ग दिसला. एक असा मार्ग जो कठीण नव्हता, जो सर्वांना जमणारा होता. एक दिवस काय झालं, गावात एक संत आले आणि त्यांनी या माणसाची गोष्ट ऐकली होती. ते त्याला भेटायला गेले आणि म्हणाले, तुझी भक्ती खरी आहे. तू लोकांना दाखवून दिलंस की परमेश्वराला भेटण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरजच नाही. साधं मन आणि नावाचा जप हे त्याच्यासाठी पुरेसं आहे. त्या संतांनी गावकऱ्याला सांगितलं, हा मार्ग इतका सोपा आहे की लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळे तो अवलंबू शकतात. यात ना कठोर नियम आहे, ना जटिल विधी, फक्त प्रेम श्रद्धा हवी. हळूहळू हा संदेश दूर दूरपर्यंत पसरला. लोकांना समजलं
की परमेश्वराला आपल्या जवळ आणण्यासाठी काही विशेष साधनेची गरज नाही. रोजच्या आयुष्यात प्रत्येक क्षणात आपण त्याच्याशी जोडले जाऊ शकतो, फक्त त्याच्या नावाने. या साध्या माणसाने आपल्या आयुष्यातून एक मोठी शिकवण दिली की खरी भक्ती ही मनातून येते आणि खरं तर परमेश्वराला हेच हवं असतं, आपलं साधं प्रामाणिक मन. शेवटी या गोष्टीतून एकच समोर येतं, परमेश्वराचं नाव इतकं सामर्थ्यशाली आहे की त्याच्यासमोर कठोर तपश्चर्या, विशेष साधनाही फिक्की पडते. जर मनात श्रद्धा असेल तर तो नेहमी आपल्या सोबत असतो. मग आपण शेतात असू, घरी असू किंवा कुठेही. हा साधा माणूस आणि त्याचा साधा मार्ग आजही लोकांच्या मनात जिवंत आहे आणि तो कायम राहील, एक प्रेरणा म्हणून, एक प्रकाश म्हणून. तुका म्हणे मज गोड लागे, नाम विठ्ठलाचे संजोगे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मला विठ्ठलाच्या नावाचा संग खूप गोड वाटतो. संग या शब्दाचा अर्थ की त्या नामस्मरणाच्या सानिध्यात. खरं तर विठ्ठलाच्या नावाचा आनंदच खूप मोठा आहे. इथे तुकाराम महाराज आपला वैयक्तिक अनुभव सांगतात. या अनुभवात ते आनंदाची बोली बोलतात. विठ्ठलाच्या नामाचा जप करणे त्यांना आनंददायी, गोड वाटते. संजोगी म्हणजे विठ्ठलाच्या नामाच्या सहवासात राहणे. विठ्ठलाच्या नामाच्या सहवासात राहणे त्यांना परम सुखाचा आनंद मिळतो. हीच तर नामस्मरणाची महती आहे. विठ्ठलाच्या नामाच्या सहवासात तुम्ही सतत संपर्कात असाल तर तुम्ही आनंदमय होता. जगात सर्वांनाच आनंदी राहायला आवडतं. जगात आनंदी असणे हेच परमेश्वराला हवे असते. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की विठ्ठलाचे नाव घेण्यात मला इतका आनंद आणि गोडवा वाटतो कारण ते नाव माझ्या जीवनात संयोगाने आले आहे. इथे संयोग याचा अर्थ की परमेश्वराच्या एकरूपतेने आलेले आहे. यातून तुकाराम महाराजांचा वैयक्तिक अनुभव व्यक्त होतो. नामस्मरणामुळे त्यांना परम आनंद मिळाला. त्यांना हा परम आनंदाचा मिळालेला अनुभव हे सर्व भक्तांना मिळू शकतो असा संदेश ते आपल्याला देतात. तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठलाचे नाव घेण्यात त्यांना गोडवा वाटतो. हे नाव त्यांच्या जीवनाला संतोष देते. संजोगे म्हणजे योगायोगाने, सहजतेने हे नाव त्यांच्या जीवनात आले आणि त्यांना ते प्रिय झाले. तुकाराम महाराज स्वतःचा व्यापक अनुभव व्यक्त करतात. त्यांना विठ्ठलाचे नाव गोड वाटते आणि ते जपण्यात आनंद मिळतो. हा आनंद सर्वांसाठी आहे, मग तो श्रीमंत असो, गरीब असो, उच्च असो, नीच असो. विठ्ठलाचे नाव हे सर्वांना जोडणारे सूत्र आहे. इथे तुकाराम महाराज आपल्याला सामाजिक समतेचा संदेश देतात की भक्तीच्या मार्गावर सर्व मानव समान आहे. जातीपाती, धन दौलत यांचा इथे कोणताही अर्थ नाही. विठ्ठलाच्या नामात सर्वांचे कल्याण, एकता दडलेली आहे. हा अभंग भक्ती आणि समानतेचा संगम दर्शवतो. तुका म्हणे मज गोड लागे ही त्यांच्या आत्मिक आनंदाचे प्रतीक आहे. तुकाराम महाराजांचे जीवन हे भक्ती त्यागाचे उदाहरण आहे. या अभंगातून त्यांचा हा आनंद प्रत्येक मराठी माणसांपर्यंत तर पोहोचतोच, पण तो प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचतो. पंढरपूरच्या वारीत लाखो लोक विठ्ठलाचे नाव घेताना निरंतर हाच आनंद अनुभवतात. या अभंगाचा साहित्यिक आध्यात्मिक प्रभाव मराठी भाषेच्या सीमा ओलांडून भारतीय संस्कृतीतही पोचलाय. तुकाराम महाराजांचे हे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात आणि म्हणूनच त्यांच्या अभंगांचे पठण, कीर्तन समाजात नियमितपणे केले जाते. हा अभंग आपल्याला असं सांगतो की विठ्ठलाच्या नामाचा सतत जप जर आपण केला तर भक्ताचे मन, आत्मा शुद्ध होतो आणि विशेष प्रयत्न न करताही सहजतेने ईश्वराची जवळीक प्राप्त होते. तुकाराम महाराजांना हा अनुभव इतका प्रिय आहे की ते त्यात रममाण होतात. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता हा नामस्मरणाचे महत्त्व, भक्तीचा सहज मार्ग विशद करतो. या अभंगातील प्रत्येक कडव्याचा मराठी भाषेत अर्थ आणि त्यातील तात्पर्य की विठ्ठल म्हणता म्हणता हा सहज भक्तीचा संदेश देतो. या अभंगात विठ्ठलाच्या नामस्मरणाचे महत्त्व आणि सहजता आपल्याला दिसून येते.
या अभंगामध्ये आपल्याला सामाजिक समतेचा संदेश मांडलेला दिसून येतो. सर्व भक्तांना या भक्तीच्या मार्गातून एकाच उंचीवर आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. इथे आपल्याला नामस्मरणाचे महत्त्व दिसून येते की संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचे नाव जपणे हे भक्तीचे सार आहे. यातून मन शुद्ध होते, ईश्वर जवळ येतो, जीवनात आनंद मिळतो. विशेष प्रयत्नांशिवाय सहजपणे केलेले नामस्मरण भक्ताला मोक्षाकडे नेते. हा अभंग भक्तीचा सोपा, गोड, प्रभावी मार्ग दाखवतो जो प्रत्येकाला अवलंबता येईल. हा अभंग सहज भक्तीचे सार सांगतो. संत तुकाराम महाराजांचे म्हणणेच आहे की ईश्वराचे स्मरण करण्यासाठी कठोर तपश्चर्या, जटिल विधींची गरजच नाही. विठ्ठलाचे नाम जपणे हीच सर्वात सोपी, प्रभावी भक्ती आहे. हे नामस्मरण मनाला शांती, आनंद, ईश्वराशी जोड. सहजतेने केलेली भक्ती हीच खरी, परिपूर्ण आहे. हाच या अभंगाचा गाभा आहे. या अभंगाचे विश्लेषण करताना आपण त्यांच्या प्रत्येक पैलूवर सखोल विचार करू शकतो. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता ही ओळ किती प्रभावी आहे हे समजण्यासाठी आपण मराठीतील संत साहित्याचा इतिहास पाहू शकतो. संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये नामस्मरणाला महत्त्व दिले आणि तुकाराम महाराजांनी ते पुढे नेले. या ओळीतून नामस्मरणाची लय, त्याचा मनावर होणारा परिणाम स्पष्ट होतो. पंढरपूरच्या वारीचा सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक या पवित्र यात्रेसाठी एकत्र येतात. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती एक आनंदाचा, श्रद्धेचा, समर्पणाचा उत्सव आहे. या वारीत सामील झालेले लोक पायी चालत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या नादात, हृदयाला भिडणाऱ्या भक्तिरसात रंगून जातात. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांच्या विठ्ठल भक्तीचा, साहित्यिक प्रतिभेचा, आध्यात्मिक विचारांचा सुंदर संगम आहे. त्याचा अर्थ, महत्त्व, साहित्यिक समृद्धी, आध्यात्मिक वर्तन मराठी भाषेतून व्यक्त होऊन मराठी संस्कृतीला समृद्ध करते. हा अभंग केवळ कविता नसून एक जीवन मार्ग आहे जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो, त्यांच्या जीवनात आनंद, शांती आणतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.